भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या संस्थेला शासकीय भूखंड, वित्त आणि महसूल विभागाचा विरोध डावलून संस्थेला 5 हेक्टर जागा बहाल। मोक्याचे भूखंड घशात घालण्याचं सरसकट काम सुरू, वडेट्टीवारांची टीका। तर सबभूमी देवा भाऊकी राऊतांचा टोला, राष्ट्रवादीची सावध भूमिका। अमित शहांसोबत महायुतीच्या नेत्यांची 2.5 तास बैठक, जागा वाटपाबाबत सकारात्मक चर्चा, लवकरच अंतिम जागा वाटप जाहीर होण्याची शक्यता। मराठा आंदोलन, नाराजीची चिंता नेत्यांवर सोडा, कार्यकर्त्यांनी कामाला लागा, अमित शहांचा कार्यकर्त्यांना कानमंत्र, बैठकीची इनसाइड स्टोरी एबीपी माझाच्या हाती। ताकदीनं मैदानात उतरल्यास कुणीही वाकडं करू शकणार नाही, विजय आपलाच आहे, अमित शहांच्या बैठकीत फडणवीसांनी फुंकलं रणशिंग। केंद्रीय गृहमंत्री अमित शहांच्या दौऱ्याचा आज दुसरा दिवस, नाशिक आणि कोल्हापुरातील पदाधिकाऱ्यांशी साधणार संवाद। पंतप्रधान मोदींचा उद्या पुणे दौरा, मोदींच्या कार्यक्रमस्थळी चिखलाचं साम्राज्य, आजही मुसळधार पावसाचा इशारा। रात्री उशिरा जरांगेंना सलाईनमधून औषध, गावकऱ्यांच्या आग्रहानंतर जरांगेंनी घेतले उपचार। कंत्राटी शिक्षक भरती विरोधात शिक्षक संघटना आक्रमक, 22 शिक्षक संघटनांचं सामूहिक रजा आंदोलन। अक्षय शिंदेच्या वडिलांची हायकोर्टात धाव, पुरावे नष्ट करण्यासाठीच हत्या केल्याचा आरोप, याचिकेवर आज तातडीची सुनावणी। जम्मू आणि काश्मीर विधानसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यात 26 जागांवर मतदान, 6 जिल्ह्यातील 25 लाख काश्मीरी मतदार बजावणार हक्क। बदलापूर एन्काउंटर नंतर मुंबईत बॅनरबाजी, पोलीस सरकारसाठी वसुली करणारे तर पोलीस जनतेसाठी हिशोब करणारे फरक स्पष्ट, अशा आशयाचा बॅनर, मवियाला डिवचण्याचा प्रयत्न। सोन्याच्या दरात मोठी उसळी, जळगावात सोन्याचा दर 77,000 अमेरिकी फेडच्या व्याज दरात कपातीचा परिणाम। राज्यभरात मुसळधार पावसाचा इशारा, पुणे आणि रायगडला रेड अलर्ट, तर मुंबई, पालघर, सिंधुदुर्ग, रत्नागिरीला ऑरेंज अलर्ट। चालत्या ट्रेनमधून प्रवाशांना फटका मारून मोबाईल चोरणाऱ्या फटका गँग म्होरक्याचा मुसक्या आवळल्या, तब्बल 14 गुन्ह्यात हवा असलेला संशयित फक्त 22 वर्षांचा। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।